जय शिवराय मित्रांनो राज्यात रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत मागेल त्याला विहीर योजना राबवली जात आहे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विहिरीचे लक्ष्यांक देण्यात आलेले आहेत। एका गावामध्ये किमान कमीत कमी 15 विहिरी दिल्या जाव्यात आणि त्याला तात्काळ मंजुऱ्या द्याव्यात अशा प्रकारचे आयुक्त मनरेगाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत, सूचना देण्यात आलेल्या आहेत। तशा प्रकारची अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे। परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विहिरीचे अर्ज मंजूर केले जात नाहीत, विहिरी मंजूर केल्या जात नाहीत, पुढे त्याचे लेआउट दिले जात नाहीत किंवा मास्टर निघत नाहीत। याचप्रमाणे शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या अंतर्गत गायगोट्याची योजना राबवली जाते, फळबाग लागवडीची योजना राबवल्या जातात, वृक्ष लागवडीची योजना राबवली जाते किंवा विविध भागामध्ये आता दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मजुरांना रोजगार देणं सुद्धा अपेक्षित आहे। अशा परिस्थितीमध्ये रोजगाराची मागणी केल्यानंतर रोजगार मिळत नाही किंवा मनरेगाच्या अंतर्गत जी काही विविध शासकीय कामं चालू आहेत त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार दिसून येतोय, काही कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत। अशा प्रकारच्या नागरिकांना, शेतकऱ्यांना विविध अशा समस्या असतात आणि अशाच प्रकारची जर तुम्हाला समस्या असेल तर या समस्याचं निराकरण करण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन तक्रार देण्यासाठी एक पोर्टल खुलं करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारलं जातं माझं अनुदान मंजूर आहे, माझी फळबाग लागवड आहे, याच्या अंतर्गत मास्टर निघत नाही। मास्टर विचारायसाठी गेलं तर 5-5, 6-6 महिन्यापासून फक्त वाट पहा असं सांगितलं जातंय। आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी विश्वास नसेल किंवा तुमच्या बरोबर असं जर काही अन्याय होत असेल तर तुम्ही या मनरेगाच्या पोर्टलच्या माध्यमातून तक्रार दाखल करून या तक्रारीचं उत्तर तुम्ही स्वतः मिळवू शकता। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच प्रकारे तुमच्यासोबत जर काही प्रकार घडत असेल, तुमची जर काही तक्रार असेल तर याची ऑनलाईन तक्रार कशी करायची याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून राज्यस्तरीय म्हणजे राज्याच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एक पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे, ज्या पोर्टलची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। मित्रांनो, या वेबसाईटवरती पोर्टलवरती आल्यानंतर आपण मनरेगाच्या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती पाहू शकता आणि याच्याच वरती मेनूमध्ये आपल्याला एक ऑप्शन देण्यात आलेली आहे तक्रार निवारणची। या तक्रार निवारणवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे। तक्रार निवारणवरती क्लिक केल्यानंतर तक्रार करण्याची पद्धत जी आहे त्या पद्धतीबद्दल माहिती दिलेली आहे। त्याच्यानंतर तक्रार करण्यासाठी ऑप्शन दिलेली आहे। तक्रार करण्याच्या पद्धतीवरती आपण क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता तक्रार कशाबद्दल करू शकता, ती पहिली तक्रार कोणाकडे जाते, त्याच्यानंतर त्याचं एस्केलेशन कशा प्रकारे असतंय याच्यामध्ये आपण पाहू शकता। ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हाधिकारी या स्तरावरती तक्रारीचं निवारण असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तक्रारीचं निवारण, त्याच्यासाठी लागणारा कालावधी या सर्वांची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, जेणेकरून आपण जी तक्रार दिली ती कशा पद्धतीने जाणार आहे याच्या माध्यमातून आपल्याला समजून जाईल। याच्यानंतर आपल्याला तक्रार दाखल करावरती क्लिक करायचं नवीन तक्रारीसाठी। याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता तक्रार नोंदवा आणि याच्यामध्ये मोबाईल ऍप्लिकेशन अशा 2 लिंक दिलेल्या आहेत। याच्यामध्ये तक्रार नोंदवावरती क्लिक करायचे। तक्रार नोंदवावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साइन अप करावं लागेल, साइन इन करावं लागेल। जर आपण साइन अप केलेलं असेल तर मोबाईल नंबर टाकून आपण डायरेक्ट साइन इन करू शकता आणि याच्याबद्दलची सुद्धा सविस्तर अशी माहिती, या पोर्टलबद्दलची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही जर मोबाईल नंबर टाकून पहिलीच आपली माहिती भरलेली असेल तर डायरेक्टली मोबाईलवरती आलेला OTP टाकून लॉग इन करू शकता किंवा आपण यापूर्वी जर याच्यामध्ये लॉग इन केलेलं नसेल तर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि साइन इन करा वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती आलेला OTP टाकल्यानंतर आपल्याला जी काही आपली वैयक्तिक माहिती आहे ती वैयक्तिक माहिती याच्यामध्ये अपडेट करावी लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आपलं नाव, आडनाव आणि आपला ईमेल ID जो असेल तो ईमेल ID याच्यामध्ये अपडेट करू शकता, जेणेकरून तक्रार नोंदवते वेळेस आपली सर्व माहिती त्या फॉर्ममध्ये ऑटोमॅटिक भरली जाणार आहे। मित्रांनो, माहिती भरून लॉग इन केल्यानंतर आपण जर काही तक्रार दिलेली असेल तर आपल्या डॅशबोर्डला दाखवेल। आता याच्यामध्ये आपण नवीन तक्रार नोंदवणार आहोत तर आपल्याला तक्रार नोंदवावरती क्लिक करायचे। आता तक्रार नोंदवावरती क्लिक केल्यानंतर रजिस्टर ग्रीव्हन्स वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर तक्रार नोंदणीचे एक फॉर्म खुलेल, ज्याच्यामध्ये माझी स्वतःची तक्रार किंवा इतरांच्या नावे तक्रार करायची आहे। जर दुसऱ्या कोणाला करता येत नसेल तर त्यांच्या नावे आपल्याला जर तक्रारीचा फॉर्म भरून द्यायचा असेल तर आपल्या लॉग इन मधून तोही भरू शकता। आपल्या स्वतःची तक्रार असेल तर माझी तक्रार करून याच्यामध्ये पुढे जायचंय। माझी तक्रार असेल तर त्याच्यामध्ये आपलं नाव, आपलं आडनाव, मधलं नाव ही सगळी माहिती याच्यामध्ये भरायची आहे। त्याच्यानंतर आपला ईमेल ID जो आपण दिलेला असेल तो ऑटोमॅटिक इथे घेतला जाईल, नसेल तर आपल्याला द्यायचा आहे। मोबाईल नंबर आहे आणि याच्यामध्ये तक्रारीचा प्रकार, आता याच्यामध्ये तक्रारीचे वेगवेगळे प्रकार आहेत आपण पाहू शकता। मजुरी प्राप्त न झाल्याबद्दल असेल किंवा कामाची अंमलबजावणी असेल, प्रलंबित देयक असतील, काही विविध प्रकारच्या बाबी येतात, या संदर्भातील जी काही तक्रार आपली असेल त्या तक्रारीचा प्रवर्ग आपल्याला याच्यामध्ये निवडायचा आहे। आता आपण एक एक प्रकार निवडल्याबरोबर त्याच्या अंतर्गत जे उपप्रकार असतील तक्रारीचे ते आपण या ठिकाणी पाहू शकता। आता साहित्याचे देयक न मिळाल्याबाबत याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता काम झालेले परंतु कामाचे पैसे मिळाले नाहीत। याच्यानंतर दुसरी आहे जे आपलं कामाच्या मागणी संदर्भात। आता जर कोणाला वर्क अलोकेशन होत नसेल, जॉब कार्डसाठी अप्लाय केलेलं जॉब कार्ड मिळालेलं नसेल
किंवा त्याच्यानंतर बेरोजगारी भत्ता नसेल किंवा इतर काही तक्रार असेल तर ती तक्रार याच्या अंतर्गत केली जाऊ शकते। याच्यानंतर मजुरी प्राप्त न झाल्याबद्दल, आता मजुरीची मागणी केलेली आहे परंतु मजुरी अद्याप प्राप्त झालेली नाही किंवा आधार कार्ड अपडेट नाही, बँक खाता अपडेट नाही, नाकारलेलं काही इतर अहवाल असतील, हे सर्व बाबीबद्दल आपण याच्या अंतर्गत तक्रार करू शकता। याच्यानंतर पुढचा एक आणखीन प्रकार आहे याच्यामध्ये, तो म्हणजे कामाच्या निकृष्टतेबाबत किंवा इतर काही आपल्याकडे जर काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्याबाबत याच्यामध्ये सुद्धा पाहू शकता। लेबर बजेटमध्ये कामाला मंजुरी मिळालेली नसल्यामुळे किंवा कामाचं आपल्या सर्वेक्षण करून त्याचे काही एस्टिमेट असतील किंवा लेआउट असतील ते जर दिले नसतील तर, काम सुरू करायला विलंब केला असेल तर, किंवा हजेरी पत्रक न भरल्याबाबत, जे आपलं मस्टर असेल ते मस्टर न बनवल्याबाबत, अशा प्रकारच्या ज्या विविध तक्रारी त्या तक्रारी याच्या अंतर्गत देण्यात आलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे आपल्याला ज्या प्रकारची तक्रार असेल, आता मस्टर न बनवल्याची असेल किंवा आपलं काम मंजूर न केल्याबाबतची असेल किंवा मंजूर करून त्याचं काही एस्टिमेट असेल किंवा कोटेशन जी काही पुढची प्रक्रिया असेल, लेआउट असतील, हे जर दिले नसतील किंवा काम जर मागितलं असेल आणि कामाची मागणी केल्यानंतर मजुरी उपलब्ध करून दिलेली नसेल, ते आपल्याला प्रकारानुसार त्याच्यामध्ये तक्रार नोंदवायची आहे। याच्यानंतर आपली तक्रार जी आहे ती त्याच्यामध्ये द्यायची आहे। आपला याच्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे। आता याच्यामध्ये सर्व जिल्ह्याची यादी देण्यात आलेली आहे। आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा याच्यामधून आपल्याला निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर त्याच्यानंतर जो विभाग असेल त्या जिल्ह्याचा तो ऑटोमॅटिक घेतला जाईल। याच्या अंतर्गत जो तालुका असेल तो तालुका आपल्याला निवडायचा आहे। तालुक्यामधील आपलं गाव याच्यामधून निवडायचं आहे। आपल्या गावाचं नाव त्या ठिकाणी पुढे एंटर करायचं आहे, पिनकोड द्यायचा आहे। पिनकोड दिल्यानंतर आपल्याला पुढं जी काही माहिती द्यायची आहे ती म्हणजे आपल्या तक्रारीबाबतची। याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आपल्याला निवडायचे आहे, ती तक्रार कोणाबाबत आहे। बीडीओची, ग्रामपंचायत, तहसीलदार, अर्बन, फॉरेस्ट वगैरे जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्या संदर्भातील जे तक्रारीचा प्रकार आहे ते डिपार्टमेंट आपल्याला निवडायचे, कोणाच्या संदर्भातील तक्रार आहे ते। आणि याच्या खाली आपली तक्रार मराठीमध्ये जे काही लिहायची असेल ते आपण लिहू शकता, इंग्लिशमध्ये लिहू शकता। आपल्याकडे त्याच्या संदर्भातील काही कागदपत्र असतील तर ते कागदपत्र याच्यामधून अपलोड करू शकता। आणि हे केल्यानंतर आपल्याला ही जी काही आहे ती आपली माहिती पूर्णपणे खरी आहे आणि ही तक्रार आहे आपली, आपण याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली नाही याच्याबद्दलच्या सहमती देऊन आपल्याला ही तक्रार दाखल करायची आहे। आता याच्यामध्ये सेव्ह ड्राफ्ट आहे, ड्राफ्ट जर केला तर आपली माहिती सेव्ह होणार आहे, ते आपल्याला इनकम्प्लीट मध्ये दाखवेल। आणि जर आपण सबमिट केली तर आपल्याला इथं सबमिटेड ज्या तक्रारी आहेत त्या डॅशबोर्डला आपल्याला सबमिटेड तक्रारमध्ये या ठिकाणी दाखवणार आहे। त्याच्यानंतर पुढे तक्रार एक्सेप्ट झाल्यानंतर एक्सेप्टेड मध्ये दाखवली जाईल। जर समजा काही कारणास्तव याच्यामध्ये डाटा चुकीचा असेल किंवा चुकीच्या प्रकारामध्ये तक्रार असेल तर ती रिजेक्ट केली जाईल, रिजेक्ट मध्ये दाखवली जाईल। आणि जर ही तक्रार व्यवस्थितपणे असेल त्याच्यानंतर तिची पुढची कारवाई केलेली असेल आणि ती जर रिझॉल्व्ह झालेली असेल तर आपल्याला रिझॉल्व्ह मध्ये दाखवली जाणार आहे। आता उदाहरणार्थ आपल्या या लॉग इन मधून आपण एक डेमोसाठी म्हणून तक्रार केलेली होती, जी तक्रार आता आपल्याला या ठिकाणी रिझॉल्व्ह मध्ये दाखवते। या तक्रारीमध्ये पाहू शकता आपण तक्रारीचा प्रकार दाखवलाय, त्याच्याबद्दलची माहिती दाखवली आहे आणि रिझॉल्व्ह किती तारखेला झालेली आहे, ती कशा प्रकारे झालेली आहे, ही सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये दाखवली जाणार आहे। आता या तक्रारीमध्ये जर तुमचं समाधान झालेलं नसेल तर तुम्ही 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर तात्काळ याच्यामध्ये अपील करू शकता आणि अपील केल्यानंतर पुन्हा 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला याचं उत्तर देणं हे त्या संबंधित अधिकाऱ्याला बंधनकारक असणार आहे। तर मित्रांनो, मस्टर निघत नाही, योजनेचा अर्ज मंजूर केला जात नाही, व्यवस्थित माहिती दिली जात नाही, कामं निकृष्ट दर्जाचे, अशा प्रकारच्या जे काही तक्रारी असतील त्या कुठेतरी सोशल मीडियावरती मांडण्यापेक्षा त्या शासनापर्यंत ज्या योग्य त्या मार्गाने पोर्टलवरून पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यामधून काही ना काहीतरी मार्ग निघण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।